गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बोराडापाड्याच्या पुढे एक छोटंसं मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी चाललेलो आहे। ते पावसाळ्यामध्ये एकदम सुंदर असं वातावरण दिसते, कारण पावसाचं पाणी त्या ठिकाणावरून खूप वाहत आहे। पाऊस अजून तर एवढा झालेला नाही, परंतु आपण त्या ठिकाणी दर्शनासाठी चाललेलो आहे आता। तर आता निघूया, एक अर्धा ते 1 तासामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचू, कारण ते बोराडापाड्याच्या आसपास आहे। आता आपण आहोत मुळगाव परिसरात। या ठिकाणचा वडापाव खूप फेमस आहे आणि या ठिकाणी खंडोबा आहे। एक छोटासा ट्रॅकिंग होऊ शकतो त्या ठिकाणी। खूप सुंदर आहे, संडेला भरपूर गर्दी असते। रोड एकदम खाली आहे सकाळी सकाळच्या। तर आता इकडनं आपण एक अर्ध्या ते पाऊण तासामध्ये त्या ठिकाणी पोहोचतो मंदिरापर्यंत बोराडपाड्याच्या। परंतु खूप हिरवगार झालेली आजूबाजूला सगळे झाडे, सुंदर वातावरण असतं या ठिकाणी। इकडे आपण एक अर्ध्या तासामध्ये पोहोचू त्या मंदिरापाशी। वातावरण एक नंबर आहे। आता आपण या मंदिरात पोहोचलो आहे। भोलेश्वराचं मंदिर आहे, शंकराचं। या ठिकाणाहून बोराडपाडाजवळ आहे। बोराडपाड्याच्या अंडर येते, बंगारपाडा म्हणून या आणि बोराडपाड्यामध्ये येते। तर आता आपण या मंदिरात आहे। मंदिराच्या बाजूचा परिसर एकदम सुंदर आहे। मंदिरात दर्शन वगैरे झालेलं आहे। बाजूचा परिसर खूप सुंदर असा केलेला आहे या ठिकाणी, आणि पावसाळ्यात भरपूर इकडे पाणी वगैरे व्यवस्थित मस्त केलेले आहे। पाठीमागे दिसते ना ही नदी, या ठिकाणावरून पाणी जाते, पूर्ण पाणी जायला हा मार्ग गेलेला आहे। आता खूप सुंदर आहे। त्याचबरोबर या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे, गणपती मंदिर आहे, आणि त्या ठिकाणी शंकराची पिंड आहे दुसऱ्या पहिल्या मंदिरात। दुसऱ्या मंदिरात काय आपण बघितलं नाही एक्झॅक्ट, आता बघतो एक मिनिट। विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे। मंदिराच्या जस्ट बाजूला असा सभामंडप बांधलेला आहे या ठिकाणी बसण्यासाठी। वातावरण एक नंबर आहे, आणि पावसाचे वातावरण झाले, सुंदर वाटतंय, छान आहे। पावसाळ्यामध्ये एक नंबर या ठिकाणी। जर पावसाळ्यात तुम्ही येणार असाल ना, वातावरण एक नंबर आहे, सुंदर असे। बोराडपाड्यापासून जस्ट एक 5 मिनिटावरती
या ठिकाणाहून म्हसा एक अर्धा तास आहे आणि बदलापूर अर्धा तास, म्हणजे दोन्हींच्या बरोबर मध्यभागी आहे या ठिकाणी. तर आपलं दर्शन वगैरे या ठिकाणी झालेलं आहे आणि आता आपण निघतो आहे परतीच्या प्रवासाला, कारण पावसाचं वातावरण झाले, कुठल्याच आणि पाऊस येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा या व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. आता आपण निघतो या ठिकाणावर. सुंदर वाटलं, मस्त 1 तास आपण या ठिकाणी बसलो, वातावरण मस्त आहे, पावसाची वाढ होत पण आला नाही, आता निघतो आपण. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद, बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.